आम्ही साऊथ इंडियन फूड प्रेमी असल्या कारणाने आज परत एकदा बेस्ट साऊथ इंडियन रेस्टॉरंटला आलो आहोत, ते म्हणजे उडपी आहार. प्रवेश करताच आपल्याला श्रीकृष्णाच्या सुंदर मूर्तीचे दर्शन होते आणि संपूर्ण रेस्टॉरंटचे इंटिरियर हे साऊथ इंडियन वाइब्स देणारे आहे. येथे आपल्याला बरेच ऑथेंटिक साऊथ इंडियन पदार्थ मिळतात, जसे की बिसीबेळी भात, पोंगल, केसरी भात, वेगवेगळ्या प्रकारचे डोसा आणि अनलिमिटेड साऊथ इंडियन थाळी. त्या थाळीची टेस्ट आणि त्या थाळीमध्ये असलेले पदार्थ काय काय होते ते आपण बघूच. हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण आलो आहोत आहार उडपीज येथे. हे रेस्टॉरंट पुणे स्टेशन पासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि आपण आज मागवली आहे साऊथ इंडियन थाळी. आणि साऊथ इंडियन थाळीमध्ये काय काय आहे बघूया आपण. तर ही आहे पोह्याची खीर, सुकी भाजी, कर्ड राईस, दही, हे कॅबेज पकोडा, सांबार, मिक्स व्हेज सांबार, ही वांग्याची रस्सा भाजी आहे, टोमॅटो राईस आणि दाल पालक, आणि हे आहे रसम. तर ही साऊथ इंडियन थाळी मधील प्रत्येक पदार्थाची टेस्ट बघू आपण कशी आहे ते. पोह्याची खीर फर्स्ट स्वीट पासून स्टार्ट करू आपण. मस्त आहे पोह्याची, वेलची वगैरे जायफळ याचा मस्त स्वाद येत आहे आणि खूप छान लागत आहे. सुकी भाजी एक आहे आणि एक रस्सा भाजी आहे. कर्ड राईस बघू आपण कसा आहे ते. कर्ड राईस छान आहे, पण आपण थोडासा सॉलिड मध्ये खातो, हा खूपच लिक्विड असा आहे. टेस्टला छान आहे, मस्त. त्यांनी उडदाची डाळ, कढीपत्ता, मोहरी ह्याची छान फोडणी आहे आणि तो छान मस्त तिखट आणि आंबट गोड अशी टेस्ट कर्ड राईसची लागत आहे. कर्ड आहे, हे कॅबेज पकोडा आहे, तुम्ही बघू शकता. खूप क्रिस्पी आहे, खूप क्रिस्पी बनवलाय त्यांनी हा पकोडा. टेस्टला पण खूप छान लागत आहे. आपण सहजा क्रिस्पी कांदा भजी वगैरे खातो, पण हा कॅबेज पकोडा पण खूप छान लागत आहे. बेसिकली त्यांनी सगळं साऊथ इंडियन पद्धतीने बनवलंय. आपण आता मिक्स व्हेज सांबारची टेस्ट बघू कशी आहे ते. सांबार छान आहे, खूप साऱ्या भाज्या वगैरे आणि त्यांचा बहुतेक काहीतरी सिक्रेट मसाला असू शकतो, तर टेस्ट एकदम साऊथ इंडियन पद्धतीची लागत आहे. थाळीमध्ये आज स्पेशल टोमॅटो राईस आहे. टेस्टी आहे टोमॅटो राईस, छान बनवलाय आणि टेस्टला पण अप्रतिम लागत आहे. टोमॅटो राईस आहे म्हणून फक्त टोमॅटो टोमॅटो असंच नाहीये, एक स्पेशल टेस्ट आहे त्याच्यामध्ये, सगळ्या मसाल्यांची मिक्स प्लस टोमॅटोचा फ्लेवर आहे मस्तपैकी. दाल पालक आहे, बघू याची टेस्ट कशी आहे. दाल पालक पण खूप छान आहे. टेस्टला ओव्हरऑल थाली खूपच चांगली आहे. त्यांनी अद्रक फ्लेवरचं रसम दिला आहे, तर बघू टेस्टला कसं आहे. रसम पिल्यावरती त्याच्यामध्ये बारीक बारीक असे लसणाचे आणि अद्रकचे तुकडे आहेत, जे आपण एक घोट पिल्यावरती असं मस्त स्वाद येतोय. तो लसणाची टेस्ट आणि अद्रकचा टेस्ट किंवा जो फ्लेवर आहे तो खूप छान लागत आहे रसम. सहसा आपण रेड कलरचं थोडस लिक्विड, जास्त लिक्विड टाईप रसम पाहिलेलं आहे. असं रसम मी फर्स्ट टाइम पिलंय, पण खूप छान आहे. हे टेस्टला फारच कमाल आहे. जर कधी तुम्ही पुणे स्टेशन या भागात आलात तर आहार उडपी हे 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर इथली ही साऊथ इंडियन थाळी मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन. तर थाळी बरोबरच आपण बिसीबेळी भात आणि गरम पोळी मसाला डोसा मागवला आहे.
तर या डोसामध्ये हा त्यांचा मसाला स्पेशल मसाला आहे, त्यासोबत भाजी आहे, चटणी आणि सांबार. तर सांबारची टेस्ट बघू कशी आहे. आपल्या थालीमधला जो सांबार होता मिक्स व्हेज, तो सांबार आणि हा सांबारची टेस्ट वेगळी आहे. पण हा सांबार पण खूप छान लागत आहे. व्हेजिटेबल्स नाही आहेत आणि प्लेन सांबार आहे हा, तुम्ही बघू शकता. पण टेस्टला खूप छान आहे. चटणी एकदम प्रॉपर साऊथ इंडियन पद्धतीने बनवली आहे. मी पहिल्यांदा ऐकला असा काहीतरी घी गरम पोळी मसाला डोसा. टेस्ट बघू. डोसा टेस्टला खूप छान आहे. यांचा जो मसाला आहे ना, तो आपण घी पोळी मसाल्यावर जो मसाला असतो त्यासारखा आहे, पण सेम नाही आहे. तर खूप छान आहे. तर तुम्ही इथं आलात तर हा डोसा पण नक्की ट्राय करू शकता. तर हा बिसीबेळी भात आहे. साऊथ इंडियामध्ये हा जास्त खाल्ला जातो. तिकडचा हा फेमस आहे आणि टेस्टला खूपच छान आहे. यांचा जो काही त्यांनी मसाला यूज केला असेल किंवा त्यांनी ज्याही पद्धतीने बनवला असेल, हा खूप टेस्टी लागत आहे. इथं आल्यावर तुम्ही हा बिसीबेळी भात नक्की ट्राय करा, खूप छान आहे. यासोबत त्यांनी भरपूर तूप दिलंय, ते तुम्हाला आवडत असेल तुम्ही घ्या. आम्ही तरी घेतलं ते आणि खूप छान लागत आहे. इथले सगळेच आयटम आम्हाला खूपच टेस्टी वाटले, खूप छान आहे. रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स साऊथ इंडियन वाईब्स देणार आहे. खूप छान इथं साऊथ इंडियन सॉंग्स चालू आहेत बॅकग्राऊंडला, जर तुम्हाला ऐकू येत असतील तर. तर ॲम्बियन्स खूप छान आहे, टेस्ट खूप छान आहे, क्लिनिंग वगैरे पण खूप छान आहे. तर इथे येऊन हे एकदा तरी नक्की ट्राय करा, नक्की रिकमेंड करतो. ठीक आहे, तर आता भूक लागली, आम्ही संपवतो पटापट. तर तुम्ही पण आमच्यासारखे साऊथ इंडियन फूड प्रेमी असाल तर इथे एकदा तरी नक्की व्हिजिट करा. इथे खूप ऑथेंटिक फेमस पदार्थ आहेत जे की पुण्यात खूप कमी रेस्टॉरंटमध्ये मिळतात. जसे की सकाळी 10:30 पर्यंत साऊथ इंडियन फेमस पोंगल मिळतो किंवा दिवसभर बिसीबेळी भात मिळतो, जो टेस्टला फार कमाल आहे. आणि साऊथ इंडियन फूड म्हणले की फिल्टर कॉफी ही हवीच. असे काही ऑथेंटिक स्पॉट जर तुम्हाला माहिती असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मी तिथे जाऊन पण नक्की ट्राय करेन. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. थँक्यू.